नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मारुती आबा तुपे यांच्या धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित अनाथाश्रमातील बालके भविष्यात भारत मातेचा गौरव वाढवण्याचं काम करतील असा विश्वास समाजसेवक कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी तुकाई टेकडे येथे बोलताना व्यक्त केला. डॉक्टर बाबा आढाव यांच्या 96व्या वाढदिवसाचे आयोजन आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते. यावेळी बाबा बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक मारुती आबा तुपे आणि बालकांनी डॉक्टर बाबा आढाव यांचे स्वागत करत त्यांचा वाढदिवस साजरा केला. डॉक्टर बाबा आढाव यांनी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या निराधार वृद्धाश्रम, गोशाळा, अनाथाश्रमाच्या उपक्रमांचे कौतुक करत यावेळी अनाथालयातील बालकांसमवेत जेवणाचा आस्वादही घेतला. याप्रसंगी डॉक्टर बाबा आढाव पतसंस्था उपाध्यक्ष गणेश पानसरे, राजूभाऊ बडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष भाऊ नांगरे, हमाल पंचायत उपाध्यक्ष अंकुश आवताडे, डॉक्टर बाबा आढाव पतसंस्थेचे सचिव हुसेन पठाण, खजिनदार निलेश कुटे, हमाल पंचायत सभापती जनार्दन नाळे, भरत अनारसे, अर्जुन केकान, किसन मिसाळ, भाऊ बिनवडे, अनिल देडे, प्रवीण हिलगे, निखिल शेजाळ, परत भाऊ राख, बाबा बिनवडे, विनोद केकान, किसन आघाव, दादा रासकर, सचिन राख, दत्ता बिनवडे, सुग्रीव तोंडे, अंकुश बिनवडे, आबा बिनवडे, राजेंद्र राऊत, नाना वरपे, सचिन बर्डे, प्रवीण बनसोडे, निखिल बिनवडे, बाबा बिनवडे, सागर मोरे, राजेंद्र बिनवडे, निखिल केकान, कार्तिक जाधव, पप्पू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. पाहूया बाबा आढाव यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा हा वृत्तांत. मला जेव्हा संतोष नांगरे म्हणाले की आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला मला अशा संस्थेमध्ये न्यायचं आहे ज्या ठिकाणी ही मुलं आहेत, जी काहीशी अनाथ आहेत, काही अशी आहेत, या सर्व मुलांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. मी माझ्या पत्नीला म्हटलं, काय गोष्ट आहे, वा. सर्वात म्हणजे चांगली गोष्ट अशी असेल की मला तुम्हाला भेटायची संधी मिळाली. आता यांनी जे संस्था चालवली आहे, सुरुवातीला मला माहिती आहे ते यांनी संस्था काढली आहे आणि तुम्हाला इथे ते जेवढं मायेने वागवता येईल, आई बापाच्या मायेने, तेवढे तुम्हाला ते वागवतात आणि तुम्ही पण शिस्तीने ऐकता, उत्साह दाखवता. पण आपण भारत मातेची लेकरं आहोत. आपण कुणाची लेकरं आहोत? आणि तुमच्या संस्थेचं नाव काय? शंभूराजांचं नाव दिलंय. शंभूराजे हे शिवाजी महाराजांचे पुत्र, त्यांचं नाव दिलंय. ते असू द्या, पण तुम्हाला भेटल्यामुळे मला इतका आनंद वाटला की तिकडे गडबडी शरद पवार आले होते आणि एवढी गर्दी तुम्हाला सांगतो, अरे बापरे 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 बापरे, ह्या याचा फोटो काढतो, हे तो काढ, तुमचं काढ इकडे. त्याच्या खेळ चालली होती आणि तिकडे नेलं हेच, तिकडे ते नेलं, आता तुमच्याकडे आणलं. खरं सांगू का, तिकडे मी 2-3 तास होतो पण मला आनंद नाही वाटला. पण तुम्हाला आता भेटल्यामुळे मला खूप आनंद वाटला. त्या मुलांच्या प्रगतीमुळे फक्त या मुलांचा फायदा होईल का? ही शिकली, या एका मुलांचा फायदा होईल का? ही मुलं शिकली तर भारत मातेचं नाव मोठं होईल. ही मुलं का अशी आहेत, आईबापांचं लक्ष नाहीये, आणलं तुम्हाला करतायत आणि मायेने प्रेमाने वागवतात आणि तुम्हाला जेवढं मोठं करता येईल करतात. त्यामुळे मला ही संस्था पाहिली, सगळं आता संस्थेचा परिवार पाहिला. शंभूराजांचं नाव या संस्थेला आहे. शंभूराजांनी कसं वागावं, काय करावं, औरंगजेबाने का मारलं त्यांना, तो आणखी एक इतिहास आहे. तिकडे मी जात नाही. त्यांच्या वेळेला अशी शाळा होती का? नव्हती. त्यांच्या वेगळं होतं सगळं ते. आता नव्या जमान्यामध्ये तुमच्या हातामध्ये ज्ञानाचा तलवार मिळालेली आहे. इथे जे शिकाल, अभ्यास कराल, तितके पुढे जा आणि तुम्ही एकटे पुढे येणार. भारताचं रिसर्च पुढे जाईल. मग भारताला मोठं करायचं की नाही? बोला, भारताला मोठं करायचं की नाही? कसं होईल मग? भारतामध्ये मुलं, शाळेतली मुलं
व्यसन करतात, गोळ्या खातात, ही बदनामी. पण असं जर कोणी सांगितलं की भारतामधली हडपसर या गावातली या शाळेतली मुलं अशी हुशार आहेत, ती हुशारी तुम्हाला येऊ अशी प्रार्थना करण्यासाठी मी इथं आलो. आज धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित अनाथालय वृद्धाश्रम गौशाळा या संस्थेमध्ये खऱ्या अर्थाने दलितांचे कैवारी आणि रिक्षा पंचायत असेल, हमाल पंचायत असेल, मापाडी विभाग असेल, पथारीवाले असेल, या सगळ्या संस्थेचे संस्थापक बाबा आढाव यांचा आज 96वा वाढदिवस आपल्या ह्या संस्थेमध्ये साजरा होत आहे. मी माझं भाग्य समजतो की बाबा आज या संस्थेला भेट द्यायला आले आणि या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी आले. कारण एवढ्या महान अशा व्यक्तीचा वाढदिवस आमच्या संस्थेमध्ये होणं म्हणजे हे आमच्या संस्थेचं भाग्य आहे. बाबा या ठिकाणी आलेत त्याबद्दल मी बाबांचे तर आभार मानेन. बाबा, मी मापाडी म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. मी 5 वर्ष मापाडी म्हणून काम करत असताना तुमचा सहवास त्या ठिकाणी लाभला आणि हडपसरमध्ये सुद्धा पंचायत पथारीवाल्यांचं काम असेल त्यावेळेला सुद्धा तुमचा या ठिकाणी प्रवास झाला. मी खऱ्या अर्थाने गणेश असेल आणि आमचे मित्र राजू बडे असेल यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाला. आमचं तर धन्य समजतो, पण तुम्हाला भविष्य काळामध्ये 100वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यासाठी परत यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आपलं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आबा असतील, त्यांनी हा चांगला या ठिकाणी उपक्रम राबवतात. लहान जे अनाथ विद्यार्थी आहेत, जे वयस्कर लोक आहेत, यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम ते राबवतात. आम्हाला सुद्धा भाग्य लागलं की आबांच्या या कार्यक्रमाला भेट देता आली आणि अशा प्रकारचे उपक्रम जे समाजाच्या हिताचे आहेत ते आपण सर्वांनी या गोष्टीला थोडाफार हातभार लावला पाहिजे असं मी मानतो.